नमस्कार दोस्तों, आज हम आए महाराष्ट्र के धारणगांव खड़क इस गांव में और इस नमस्कार दोस्तों, आज हम आए महाराष्ट्र के धारणगांव खड़क इस गांव में और इस गांव की खासियत ये बन रही है कि पूरी इंडिया में एक ही मंदिर है कामाख्या माता का। और ये जो देवी माता का मंदिर है ये दूसरा मंदिर बन रहा है इस गांव में, म्हणून या गावाचं वैशिष्ट्य थोडं खास बनणार आहे आणि पर्यटकांची इथे मोठी गर्दी होणार आहे। सोबतच अनेक भाविक या ठिकाणी दर्शनासाठी येणार आहे। तर या गावाची खरी डेव्हलपमेंट जरी म्हटली ती होऊ शकते आणि त्यासोबतच इथला जो परिसर आहे तो निसर्गरम्य आहे आणि महाराष्ट्रातली सगळ्यात लांब नदी जी गंगा आहे त्यानंतर दुसरी जी नदी येते ती अर्थात गोदावरी। तर गोदावरी मातेचं दर्शन सुद्धा तुम्हाला या ठिकाणी होणार आहे। तर त्यासाठीच आजच्या या व्हिडिओचं प्रयोजन आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून आपण छान अशी पर्यटनाची देवी मातेबद्दल अधिक सविस्तररित्या जाणून घेणार आहोत आणि बघणार सुद्धा आहोत। मंदिराचं काम अंतिम टप्प्यामध्ये आहे आणि खूप छान प्रशस्त असं हे मंदिर बनतंय, आपण या ठिकाणी बघू शकता। आणि अंतिम टप्प्यात काम असल्यामुळे अजूनही या मंदिराचा जो जीर्णोद्धार आहे त्याला थोडा अवधी आहे। भारतातल्या दिग्गज नेते मंडळांची दिग्गज प्रतिष्ठित व्यक्तींची या ठिकाणी या मंदिराच्या ओपनिंगसाठी अर्थात जीर्णोद्धारासाठी उपस्थिती राहू शकते आणि ते एक आकर्षण या ठिकाणी असणार आहे। तर अजून मंदिर दर्शनासाठी खुलं केले गेलेलं नाही आहे। यानंतर आपण जाणार आहोत की ज्या ठिकाणी गाभारा आहे आणि देवीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे, आपण तिकडे आता जाणार आहोत। तर अजून काही खास वैशिष्ट्य या मंदिराचं असणार आहे ते मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून सविस्तर सांगणारच आहे। चला तर जाऊया गाभाऱ्यामध्ये। तर हा आहे भव्य आणि दिव्य असा गाभारा। या ठिकाणी असणार आहे मच्छिंद्रनाथांची समाधी जी आपण बघतोय। खूप छान पद्धतीने हा गाभारा बनवलेला आहे आणि या ठिकाणी ती समाधी बनणार आहे। आणि वरचा जो भाग आहे या ठिकाणी नवनाथांच्या 9 मूर्त्यांची स्थापना केली जाणार आहे। तर गाभारा जो आहे देवीचा तो बाजूला असणार आहे आणि खऱ्या अर्थाने आपल्याला हा एक छान योग मातेसोबतच नवनाथांचा सुद्धा बघायला मिळणार आहे। तर असं एक छान वैशिष्ट्य सुद्धा या मंदिराचं असणार आहे। चला तर जाऊया आता आपण देवी मातेच्या गाभाऱ्याकडे। तर व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलेलं होतं की भारतातलं हे दुसरं मंदिर आहे, अर्थात धारणगाव खडक या ठिकाणी स्थित होतं आहे। आणि आत्ता आपण त्या गाभाऱ्यात आलेलो आहे ज्या ठिकाणी दशमहाविद्या देवतेंची प्राणप्रतिष्ठा होणार आहे आणि मातेची स्थापना होणार आहे। तर हे ते ठिकाण आहे आणि याच ठिकाणी आपल्या सर्वांना दर्शनाला यायचं आहे। तर अजून स्थापना बाकी आहे कारण मंदिराच्या संपूर्ण जीर्णोद्धारासाठी अजून बराचसा अवधी आहे। तत्पूर्वीच आपण या ठिकाणी आलेलो आहोत आणि तुम्हाला हे छानसं दृश्य मला दाखवता येत आहे। आज पौर्णिमा आहे आणि पौर्णिमेच्या निमित्ताने अनेक भाविक या ठिकाणी आलेले आहे कारण आज उच्चाटन हवन आहे आणि येथील जे मुख्य तांत्रिक आहे अर्थात गणेश बाबा या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून ही सर्व पूजा होते आणि आपल्या अनेक जीवनातल्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी पूर्ण श्रद्धेने आणि भावनेने या ठिकाणी अनेक भाविक या पूजेमध्ये सहभागी होतात। तर आपण सुद्धा आपल्या जीवनातल्या अनेक समस्या जर असतील किंवा आपल्या जीवनात असणारे सुखदुःख जे आहेत त्यांचं निराकरण करण्यासाठी या ठिकाणी आपण येऊ शकता। आपल्या समस्यांचं निराकरण करण्यासाठी आपण या ठिकाणी येऊ शकता। पूर्व भारतातील आसाम राज्यात गुवाहाटीच्या नीलाचल पर्वतावर वसलेलं एक अद्भुत शक्तिस्थान कामाख्या देवी मंदिर भारताच्या 51 शक्तिपीठांपैकी हे सर्वात प्राचीन आणि रहस्यमय पीठ मानलं जातं। कथेनुसार सती देवीचं योनिस्थान या पर्वतावर पडलं आणि त्या शक्तिस्थानीच कामाख्या माता प्रकट झाल्या। ही देवी सृष्टीची जननी, शक्तीचं मूर्तरूप आणि तांत्रिक साधनेची अधिष्ठात्री मानली जाते। दरवर्षी इथे साजरा होणारा अंबुबाची उत्सव पृथ्वीच्या सर्जन शक्तीचं प्रतीक आहे, जिथे मंदिराची दारं काही दिवसांसाठी बंद ठेवली जातात कारण तो काळ मानला जातो मातृशक्तीच्या विश्रांतीचा। कामाख्या माता इच्छापूर्ती करणारी आहे। भक्त मनापासून प्रार्थना करताच ती त्यांच्या हृदयातील इच्छा पूर्ण करते। हे मंदिर केवळ पूजा अर्चनेचं ठिकाण नाही तर ती आहे शक्ती ओळखण्याची एक अनुभूती। कामाख्या ती शक्ती जी प्रत्येकाच्या आत आहे।
जर आजचा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.